कोणाचा फोन आहे? हॅलो. हां, कुठं दवाखान्यात आलाय? होय. हां हां, या 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 इकडेच या. मग पाहुणे या लागलेत आपल्या घरी जेवायला. मग आता स्वयंपाक करायला नको आहे? डाळ भात केलाय. अगं डाळ भात खायला घालते सोय त्यांना. हो ताई, गॅस किती महाग झालाय माहितीये ना वा? ते बी आहेच खरं. मग एक 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 काम कर. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे डाळ भात आहे, त्यांना कुठं माहिती आहे? मग ते येऊन जेवायला बसलेत की मी तुला आवाज देते, पूजा कुर्मा घेऊन ये. काय तर भांड पाड आणि मोठ्यानं ओरड, कुर्मा सांडला. मग मी म्हणते ठीक आहे, मग ते पुलाव घेऊन ये. परत काय ते रापट आणि म्हण पुलाव सांडला. आणि मग त्यानंतर मी म्हणेन ना आता काय ते डाळ भात आहे तेवढा घेऊन ये. आपल्याकडे डाळ भात आहेच की, ते तर घेऊन ये लगेच. मग वाढ जेवायला. हा जाऊ बाई, कसली जबराट आयडिया सांगितलाय सा. आता दोनदा पातेल पडलीच म्हणून समजा. अरे या की बसा. पूजा पाणी आण. हा, मी जेवण बसा. पूजा आपण पाहुण्यांसाठी बनवलेला कुर्मा घेऊन ये ग. काय झालं ग? कुर्मा सांडला सगळा. अगं बाई, मग आपण पुलाव बनवलाय तो पुलाव घेऊन ये. अगं आता काय झालं? आव ताई, पुलाव मी सांडला. अगं बाई, किती कष्ट करून बनवलं होतं. राहू दे, मग तो डाळ भात आहे ना ते तरी आण. कुठं उपाशी बसवती सगळ्याशी. हो ताई, डाळ भात मी सांडला. अरे देवा, जेवढं होतं घरात ते बी खरोखर सांडलं गेलं. आता काय ह्याचे पाणी पासून पाठवू का काय? पाणी तर आहे ना घरात, पाणीच घेऊन ये. सरबत कर, नाही तर मग त्यातले बोप फेडून. अरे देवा, पाणी पिसडली. आता जास्त काय पाणी मरते.